नमस्कार मंडळी. अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी घेऊन आले आहे वेगळ्या पद्धतीची चना डाळ भाजी आणि त्याच्यासोबत खायला बटाटा चीज पराठा. तर चला तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. उकडलेली चना डाळ घेतलेली आहे, ती रात्री मी भिजसी ठेवून उकडले होती. मग 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक कांदा असा चिरून घेतलेला आहे. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 5 ते 6. एक टोमॅटो घेतलेला आहे असा चिरून. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं घेतलेलं आहे. चीजचे स्लाइड्स घेतलेले आहेत. परत एक कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे पातळ. कोथिंबीर घेतलेली आहे. 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ऑरिगॅनो घेतलेला आहे. चाट मसाला घेतलेला आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला. मग आलं आणि मिरची घालून घेऊया. त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. मग टोमॅटो घालून घ्यायचा आहे. मी इकडे पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे. आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. चांगली त्याची पेस्ट करायची आहे आपल्याला. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे मिश्रणाची. चला तर वेगळ्या पद्धतीची चना डाळ भाजी बनवायला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया 1 चमचा. जिरं चांगलं तडतडलं आहे, बघू शकता तुम्ही. मग आपण जे वाटण केलं होतं टोमॅटो आणि कांद्याचं, ते घालून घ्यायचं आहे. वाटून चांगलं शिजू द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट मसाला, धणे पावडर आणि हळद घालून घेणार आहोत. मग परत हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हाय टू मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. बघा मसाल्याला चांगली तर्री आली आहे तेलाची. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता दही घालून घ्यायचं आहे. 1 वाटी दही घालून घ्यायचं. परत 1 ते 2 मिनिटं हे चांगलं शिजू द्यायचं आहे. बघा परत मसाल्याला आपल्या तर्री आलेली आहे चांगली. आपला मसाला चांगला शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. मग त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. मग परत 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता ह्याच्यामध्ये उकडलेली चना डाळ घालून घेणार आहोत. मग चमच्याच्या साहाय्याने अशी परतवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. 1 ते 2 मिनिटं ही मिक्स करून घ्यायची, परतवून घ्यायची आहे. चांगली परतवून झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, अर्धा कप. मग परत अशी परतवून घ्यायची. मग त्याच्यावर असं झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे त्याला 2 ते 3 मिनिटं. बघा आपली चना डाळ शिजलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत.
मग गरम मसाला घालून घ्यायचा, मग कोथिंबीर घालून घ्यायची. आपली वेगळ्या पद्धतीची चना डाळ भाजी तयार झालेली आहे. बघू शकता. रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की भाजी बनवून बघा. खायला पण एकदम टेस्टी आणि चविष्ट लागते. आपली वेगळ्या पद्धतीची चना डाळची भाजी तर बनवून झाली. तर चला तर त्यासोबत खायला आपण बटाटा चीज पराठा बनवून घेऊ. आपण आता पहिलं स्टफिंग तयार करून घेऊ. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटाटा किसून घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स घालून घेऊ. मग ऑरेगॅनो घालून घ्यायचा आहे. मग चाट मसाला घालून घ्यायचा आहे 2 चमचे. मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मग हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण या स्टफिंगमध्ये गरम मसाला तर घातलेलाच आहे. आपण आता चीजचे स्लाइसचे असे तुकडे करून घालू. तुम्ही किसून सुद्धा चीज घेऊ शकता. मग त्यानंतर असे मी गोळे केलेले आहेत स्टफिंगचे. मग गव्हाच्या पिठाचा असा मी डो तयार केला. त्याचे आपण आता 4 तुकडे करून घेणार आहोत. मग त्याच्यानंतर अशा वाटी करून घ्यायची. म्हणजे आपलं स्टफिंग होतं ते ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मग असं बंद करून घ्यायचं. मग त्याच्या अशा आपण चपात्या करून घेणार आहोत. पराठ्यांच्या पराठे चौकोनी त्रिकोणी पण असतात. मी इकडे गोल केलेले आहेत. अशी थिकनेस पाहिजे. आता आपण हे शेकून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅनवर तूप घातलेलं आहे. तुम्ही तेल पण वापरू शकता. असं तूप घालून घ्यायचं. मग आता पराठा आपण शेकून घेऊया. दोन्ही बाजूनी पराठा शेकून घ्यायचा आहे. आपला पराठा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बटाटा चीज पराठा. माझी ही वेगळ्या पद्धतीची चना डाळ भाजी आणि त्याच्यासोबत खायला बटाटा चीज पराठा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.